भंडारा गोंदिया विधान परिषद चुनाव के बीच महायुति में चल रही नाराजगी को दूर करने की कोशिशें तेज हो गई हैं। इसी कड़ी में भाजपा के वरिष्ठ नेता चंद्रशेखर बावनकुल्ले ने आज शिवसेना शिंदे गुट के विधायक नरेंद्र भोंडेकर से उनके निवास पर मुलाकात की। दोनों नेताओं के बीच बंद कमरे में हुई चर्चा के बाद भोंडेकर ने सभी मुद्दों के सुलझ जाने और किसी भी तरह की नाराजगी नहीं होने का दावा किया है। कुछ दिनों पहले विधायक नरेंद्र भोंडेकर ने भाजपा पर निशाना साधते हुए कहा था कि जरूरत पड़ने पर भाजपा को शिवसेना की याद आती है और काम निकल जाने के बाद उसे भुला दिया जाता है। उनके इस बयान के बाद राजनीतिक गलियारों में महायुति के भीतर नाराजगी की चर्चा तेज हो गई थी। हालांकि आज की बैठक के बाद भोंडेकर ने स्पष्ट किया कि यह नाराजगी का मामला नहीं था। उन्होंने कहा कि उनके क्षेत्र के कुछ नगर सेवकों को विकास कार्यों के लिए निधि नहीं मिल रही थी, जिस संबंध में चर्चा हुई। बावनकुल्ले ने इस विषय पर सकारात्मक पहल करते हुए उचित नियोजन का आश्वासन दिया है और सभी मुद्दों का समाधान हो गया है। काही नाराजी वगैरे पहिले पण नव्हती, काही थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं आणि आम्ही पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की महायुतीच्या बाहेर आम्ही जाणार नाही आणि आम्ही कधीच महायुतीच्या विरोधात जात नाही, कारण आम्हाला पण भविष्य मोठा असतो आणि त्याच्यामुळे महायुतीच्या बाहेर जाण्याचा काही प्रश्न येत नव्हता। आणि बावनकुळे साहेबांच्या मध्ये फोन आला होता, सीएम साहेबांचा फोन आला होता, डीसीएम साहेबांचा पण फोन आला होता। सगळ्यांना सांगितलं की कितीही कोणी काही अफवा पसरवलं तरी महायुतीच्या बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही। महायुतीनं आम्हाला खूप काही भंडारा जिल्ह्यासाठी खूप काही कामं, खूप काही प्रोजेक्ट दिलेले आहेत आणि भविष्यातही देतील, म्हणून महायुतीच्या बाहेर जाण्याचा काही प्रश्नच येत नाही। फक्त काही विषय होते की जे फंडचा असेल, डेव्हलपमेंटचा असेल, महायुतीने जो समन्वय समितीने जे ठरवलेलं होतं ते काही विषय होते। त्या सगळ्या नगरसेवकांच्या समवेत जिल्ह्याच्या जे काही DPTCच्या निधी वगैरे जे आहे ते त्यांच्यावरती चर्चा झाली आणि राज्यामध्येच एकंदरीत सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये DPTCचा निधी कसा असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, तर साहेबांनी सांगितलं आहे की योग्य आता त्याची दखल महाराष्ट्राच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांनी घेतलेला आहे आणि सगळ्यांना न्याय मिळेल, तिन्ही पक्षांना, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या। तसं एक त्यांनी परफॉर्मन्स त्यांनी बनवलेला आहे की कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या आमदाराला कसा काय रेशो असायला पाहिजे आणि त्यानुसार जे काही आमच्या मनामध्ये, आमच्या नगरसेवकाच्या मनामध्ये जे काही किंतुपरंतु होते ते निकाली झालेलं आहे। आणि थोडं असते मनामध्ये कमी जास्त, पण त्याचा अर्थ असा नाही की परिवाराच्या बाहेर जायचा। आम्ही परिवारासोबत होतो, आहो आणि भविष्यात राहू। वहीं भाजपा जिलाध्यक्ष आशु गोंडाने ने भी बैठक को सकारात्मक बताते हुए कहा कि महायुति पूरी तरह एकजुट है और चुनाव में गठबंधन की जीत सुनिश्चित है। आमची महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी वगैरे अशा प्रकारची काही नाही। बावनकुळे साहेब हे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे समन्वयक म्हणून काम करत असतात। त्याच अनुषंगाने आज भंडारामध्ये त्यांनी भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार नरेंद्र भोंडेकर यांची भेट घेतली आणि विकासासाठी आम्ही सर्व एक आहोत। महायुती म्हणून आम्ही नगर परिषदच्या निवडणुका सर्व वेगवेगळे लढलो असलो तरी पण या शहराच्या, या जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व पक्ष, महायुतीतले सर्व पक्ष एकत्रित काम करतील यासाठी आम्ही सर्व एकत्रित काम करण्याच्या उद्देशाने आज एक संयुक्त बैठक आज बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेने झाली। विधान परिषद चुनाव से पहले हुई इस अहम मुलाकात ने महायुति के भीतर चल रही नाराजगी की चर्चाओं पर फिलहाल विराम लगा दिया है। अब सभी की नजरें चुनावी नतीजों और आगे की राजनीतिक गतिविधियों पर टिकी हुई हैं।